मित्रांनो इथं जरा लूट मारायचं आहे बरं का. बराच जे व्हिडिओ फोटो बंद करायला सांगून. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे, डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज नवदादा शेळकंदे खिरविरेचे आणि ते आलेत आम्हाला घेऊन कुठं जेजुरीला. तर अजूनही आहेत आमचे बरीच माणसं आहेत आणि त्यांच्याबरोबर मित्रांनो आलो जेजुरीला. गाडी घेतली त्यांनी आणि ह्याच गाडीमध्ये आलो आम्ही. तर इथं रात्री निम्या रात्रीला पोहोचलो आहे. थोडासा आराम केल्यानंतर हे काही करामाई ना करामाई, तर त्या करामाईच्या तिथं थांबलो. पहाटे उठून आंघोळी केल्या आणि आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होती मित्रांनो. तर मित्रांनो, महिला सुद्धा आहेत आमच्याबरोबर आणि सगळे आम्ही इथं या करमाईमध्ये पोचलो. आता पुढील कार्यक्रम सुरू होतोय. शिव मल्हार येळपोट बोला, शिव मल्हार येळपोट बोला, आणि सदानंदाचा येळपोट बोला, आणि मल्हार जागरणाला, शिव मल्हार येळपोट बोला, खंडोबा जागरणाला, सदानंदाचा येळपोट बोला बोला बोला, मल्हार जागरणाला. ओ चला चला ना खंडेरायाला, पाहू म्हाळसान बानूला. ओ चला चला ना खंडेरायाला, पाहू म्हाळसान बानूला. उदळू भंडार सोमवतीला, आळीज पायरी शोभे गडाला. ओ आळीज पायरी शोभे गडाला, पलमाची कैऱ्याची काठी शिखराला, खंडोबा जागरणाला. पलमाची काठी शिखराला, खंडोबा जागरणाला. शिव मल्हार येळपोट बोला, खंडोबा जागरणाला. सदानंदाचा येळपोट बोला बोला बोला, मल्हार जागरणाला. मार्गशीर्ष चंपा षष्ठीला, देवानं केला. मार्गशीर्ष चंपा षष्ठीला, देवानं अवतार घेतला. शिवशंभूचा मल्हारी झाला, मणिमल्ल्याचा वध करण्याला. ओ मणिमल्ल्याचा वध करण्याला, भक्तासाठी बोला बोला, मल्हार जागरणाला. बोला सदानंदाचा पुढे बोट पहिला मान करेचा, मोबळीला राजान दुसरा म्हणजे चुरीचा, आणि नवखंडा म्हणजे ठाण याच शोभे भंडारी, देवाच शोभे जेजुरी. येळकोट बोलता उदे उदे बोलता, भक्त लागले चरणी. मस्तक मस्तक ठेवून देवा तुमच्या चरणाशी, लारी तुमच्या नमनाशी. शरणालो आता, शरणालो आता, देवा तारावे भक्तासी. जय मल्हार शिव मल्हार, जय मल्हार शिव मल्हार. येळकोट येळकोट बोला सदानंदाचा.
करमाई झाल्यानंतर आता जुन्या गडाकडे आलोय आणि तिथं म्हणतात बायकोला उचलून घ्यायला लागतंय. तर मग आता ही सुरुवात येऊ दे ना नवादादानं सुद्धा त्याच्या बायकोला उचलून घेतलंय. 5 पायऱ्या चढवायला लागत आहेत मित्रांनो इथं म्हणतात. तर मग त्या सांगितल्याप्रमाणे आम्ही 5-5 पायऱ्या बायकोला उचलून चढतोय. बोल खंडेराव महाराज की जय. आता पायरी आहे मित्रांनो या डगळ्या पाहुण्याची. त्यांना सुद्धा त्याच्या मंडळीला उचलून घेतलंय आणि 5 पायऱ्या चढवलाय. मित्रांनो आता आपण चढायला सुरुवात करतोय. ह्या इथून पायऱ्या लागल्या आणि ह्याच पायऱ्यांनी आता आम्ही वर जुन्या गडाकडे चाललोय. मित्रांनो पहाटेची वेळ आहे. आणि ह्या पहाटेच्या टायमालाच आम्ही गडावर चढायला सुरुवात केली. आणि मित्रांनो जरी पहाटचा टाईम आहे पण एवढ्या पायऱ्या चढायच्या मग दमही लागतोय आणि आमची काही मागं पुढं होत राहतात. एकाएकी एवढ्या पायऱ्या चढायची सवय नसल्यामुळं आणि बाजूला सगळीकडून अंधार आहे आणि ह्या काळोखामध्ये म्हणजे लाईटीचा उजेड आहे मित्रांनो. उजेडात आला आहे आणि एवढ्यातच आम्ही वर चाललो आहे. तर आम्ही उजडता वर पोचणार आहे. तर चालू आहे सगळीच मागं पुढं होतात. काही उभी राहतात आणि खूप लांब लाईटी दिसतात. तर चला मित्रांनो चलत राहणार आहे आपण. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. मित्रांनो इथं दगडावर आहे एक घोडा. इथं भरपूर बंडर टाकलं आहे. इथं सुद्धा आमच्या टीमनं दर्शन घेतलं आहे. ह्या रस्त्यानं मित्रांनो अनेक दगडांवर भांडार टाकलेला आहे. तिथं प्रत्येकजण येता जाता दर्शन घेतोय. तर आता बऱ्यापैकी मित्रांनो उजाडलं आहे. खाली लाईटी दिसतात आणि गावही म्हणजे रान दिसायला लागलं. तिथं रस्त्यामध्येच आहे एक मंदिर. तिथं सुद्धा भरपूर भांडार टाकलं आहे. ही वाट मोकळी दिसते. खालचा परिसर बऱ्यापैकी दिसतोय. इथं सुद्धा आमच्या टीमनं दर्शन घेऊन हे पहा खाली सगळं आता बऱ्यापैकी दिसायला लागलं आहे. आणि इथं दर्शन घेऊन आता आपण मुख्य मेन मंदिराकडं जातोय. मित्रांनो खालून गडाच्या पायथ्यापासून तर जवळजवळ आता वर आलोयच आम्ही. आणि हा प्रवास खूपच म्हणजे सांगायचे का लयच कठीण आहे. पण जवळजवळ आम्हाला अर्धा तास लागला म्हणायचा. तर आम्ही एवढी टीम आमची अर्ध्या तासाचा प्रवास अर्ध्या तासामध्ये आम्ही आता फायनल वर पोचलो आहे. म्हणजे अर्धा तासही नाही लागला पण धरायचा अर्धा तास. आणि आमच्याबरोबर म्हातारी माणसं आहेत. तरी पण न डगमगता ह्या पायऱ्यांनी आम्ही आता गडावर पोचलो आहे. तर मग चला आता गडावर पोचल्यानंतर तिथे दर्शन घेऊ आणि मग परत खालच्या गडावर जायचे. तर चला मित्रांनो आता थोड्याच वेळात आम्ही 1-2 ते 5 मिनटात डायरेक्ट जागेवर पोचतोय. आता आपण मंदिराच्या गेटपासून आतमध्ये प्रवेश करतोय. आणि इथे मित्रांनो बरीच म्हणजे जे दुकानं आहेत त्या दुकानं दिसतात इथून. हे पा हे आपल्या पाठीमागं हा मोठा माळ आहे. प्रत्येकजण इथं येतोय. आणि इथून पुढं मित्रांनो आता थोड्या वेळात आपण डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश करणारे गर्दी जास्त वाटते. तर हे पहा इथून प्रसादाची दुकानं आहेत. ही आमची टीम आली आणि मित्रांनो आम्ही आता लगेचच जुन्या गडावरच्या मंदिरामध्ये पोहोचतोय. तर मित्रांनो बरोबर अर्ध्या तासामध्ये आम्ही इथं ह्या जुन्या गडावर पोहोचलोय. सगळे अर्धाच तास लागला बरोबर आणि त्या अर्ध्या तासातच आम्ही इथं पोहोचलोय. मित्रांनो इथं अनेक देव आहेत, अनेक भाविक आहेत. इथे महादेवाचं मंदिर आहे
आणि हे पहा या गेटमधून आपण आतमध्ये प्रवेश केला आणि इथे एक देवस्थान लागलं, इथे दर्शन घेतला. इकडं बरेच भाविक दम खायलासाठी थांबले. मित्रांनो आता आपण या छोटे मोठे इथं यांचं दर्शन झाल्यानंतर देवाचं आता आपण मुख्य मंदिरात जातो. तर ही पहा गर्दी, प्रत्येकजण दम खायसाठी इथं बसलंय आणि अनेक ठिकाणी गाणीसुद्धा देवाची चालू आहेत. आता आम्ही बरोबर देवाच्या ठिकाणी पोहोचलोय. अर्धा तास लागला आम्हाला चढायला आणि सगळे आम्ही जुन्या गडावर आता पोहोचलोय. हे पहा आमची सगळी टीम आहे आणि लगेचच आम्ही आता गडावर पोहोचलोय. मित्रांनो अर्धाच तास लागला चढायला, काही एवढं म्हणजे कठीण नाही वाटलं. तर चला आता मंदिरामध्ये जाऊ आपण. मित्रांनो आता सकाळची 6:30ची आरती चालू आहे. हे पहा इथं आतमध्ये देव आहे या दरवाजाच्या आतमध्ये आणि हे सगळे लोक म्हणजे भक्त पहिली आरती भेटली मित्रांनो सकाळी 6:30ची आणि काहींनी आधीच नंबर लावून ठेवलेत आणि आता ही आरती झाली आणि प्रत्येकजण बारीला लागलं म्हणजे दर्शन घेण्यासाठी. तर खूप पब्लिक आहे मित्रांनो आणि ही पब्लिक आता प्रत्येकजण हालचाल करायला लागले. प्रत्येकजण हा मंदिर दिसते मेन मंदिर देवाचा आणि ही सगळी पब्लिक आता बाहेरला लागली. तर ही बाहेर दिसते मित्रांनो, खूप गर्दी आणि या गर्दीतच आम्ही पण उभं आहे. तर ही पब्लिक पाहून घ्या, सगळीकडे पॅक भरले, सगळ्या लाईनी पूर्ण आहेत आणि हे करीत आता या गेटमधून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे. सगळी गर्दी आणि प्रत्येकजण या देवाच्या बंधनाला पिवळत झालेला दिसतो. खूप गर्दी आणि या दरवाजातून आता आतमध्ये प्रवेश केला आहे. ही सगळी गर्दी बारीला लागली आणि हे पहा काही ज्यांचं दर्शन झालं ते मंदिरासमोर म्हणजे उभे आहेत. प्रत्येकजण आपापला कार्यक्रम करतोय. हा मंदिर दिसतो मित्रांनो देवाचा, खंडेराव महाराजांचा मुख्य मंदिर. तर याच ठिकाणी आम्ही या बारीला इथं उभं आहे आणि इथून हे दृश्य मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वरून सावली येते नेटची. तर हे पहा आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे मित्रांनो. आतमध्ये फोटो व्हिडिओला बंदी आहे. तर हे पहा आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि इथून मित्रांनो आतमध्ये फोटो वगैरे काढून देत नाही ते. तर इथून हे पहा हा मंदिर आणि इथूनच आता आम्ही आतमध्ये प्रवेश केला. हा मंदिर दिसतो मित्रांनो. एकदा दरवाजेच्या आत गेल्यानंतर इथं बाहेर बोर्डच लावलेले फोटो व्हिडिओ बंदी आणि जर काढल्यास तर जे असेल कॅमेरा मोबाईल ते जप्त केलं जाईल असं सक्त सूचना आहे. इथं देव आहे. तर चला आता इथून मित्रांनो आम्ही देवाच्या समोर बसलो. आमचं सगळ्यांचं दर्शन आतमध्ये व्हिडिओ फोटो घेऊन आणि हे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर जिथं तिथे बसलो. मित्रांनो इथेच थांबतो. याचा भाग मित्रांनो इथं दर्शन घेतल्यानंतर इथं मंदिराच्या बाहेर पूर्व दिशेला महादेवाचे मंदिर त्यांचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या छोटे छोटे मंदिर आहेत तिथं पण मनोभावे दर्शन घेतले आणि हे दर्शन घेऊन आम्ही आता इकडं मंदिराच्या बाहेर प्रवेश करतोय. तर हे पहा इथं घोडे उड्डाण म्हणून बोर्ड आहे. आम्ही आता चाललोय इकडं मावशी म्हणतात का इकडं कुठं खंडोबा देवाना घोडा उडवलाय. मग आता इकडं कोणत्या कड्यावरून कुठं घोडा उडवलाय ते पाहण्यासाठी आम्ही आता इकडं चाललो एक कड्यावर.
आणि इथं भरपूर म्हणजे आम्हीच नाही भरपूर पब्लिक चालली. तर मग पहिला हे पाहून मग आपण वर जाणार आहे. मित्रांनो या कड्यावर आल्यानंतर इथं हवा आहे आणि इथं जी घोड्याची मूर्ती दिसते तर इथं लोक सांगतात का इथून खंडोबांनी घोडा उडवला होता. तर ही खोले पाहिजे तेवढा नाही आहे आणि इथून खाली घोडा उडवला होता. तर त्या घोड्यांचे अनेक जण दर्शन घेतात. आता मित्रांनो देव म्हणल्यावर तो कुठे काही करू शकतो. पण मग इथून खाली म्हणजे म्हणतात का घोडा उडवला होता. इथं भंडारे आणि खूप सारी पब्लिक आहे. तर इथून खाली मित्रांनो हा खोल भाग आहे आपल्या पाठीमागं. या टेकडाना एक वाट आहे आणि इथूनच घोडा उडवला होता असं सांगितलं जात आहे. आणि मग ही गर्दीसुद्धा इथं पाहण्यासाठी येतात. हे झाल्यानंतर मित्रांनो आम्ही मंदिराच्या बाजूला जो देवाचा घोडा आहे तो घोडा पाहण्यासाठी आलो. अनेक देव आहेत आणि इथंही याच्या आतमध्ये मल्हारी मार्तंडाचा म्हणजे खंडेराव महाराजांचा आहे घोड्यावर बसलेली मूर्ती आहे. तर इथं आपण आलो. इथून हे दर्शन घेऊन मित्रांनो आता आपल्याला निघायचे. तर हे पहा इथून त्याच्याच बाजूला मित्रांनो आहे एक महादेवाचं मंदिर. ही महादेवाची पिंड आहे आणि हे महादेवाचं आपण दर्शन घेतलं आहे. हे एक नवीनच मंदिर आहे आणि ही इथून मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर ह्या व्हिडिओचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.